नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. भारताने पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवण्याच्या 3 महिन्याआधी गुप्तचर यंत्रणांचं एक खूप मोठं ऑपरेशन सुरू झालं होतं. भारताने 7 मे ते 10 मे या काळामध्ये सीमेवर पाकिस्तानची ठोकाई केली आणि त्याच्यानंतर सुद्धा काही काळ गुप्तचर संस्थांचं हे ऑपरेशन सुरू राहिलं. NCRमध्ये ISIसाठी काम करणारा अन्सारुल मिया अन्सार या एजंटला अटक करण्यात आली. इथपासून या ऑपरेशनची सुरुवात झाली. हा अन्सारुल मूळचा नेपाळी. गेली 16 वर्ष तो पाकिस्तानच्या ISIसाठी काम करतोय. कतारमध्ये तो ISIच्या संपर्कात आला. भारतात त्याला एका विशेष मोहिमेसाठी पाठवण्यात आलं होतं. व्हॅलेंटाईनच्या दिवशी रात्री म्हणजे 14 फेब्रुवारीच्या रात्री या अन्सारुलला अटक करण्याच्या पूर्वी त्याने एक अत्यंत महत्त्वाची सीडी नष्ट करून टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकली. या सीडीमध्ये दिल्ली किंवा NCRमध्ये 26/11 सारखा हल्ला घडवण्याच्या षडयंत्राचा तपशील होता असं मानायला वावं. नेपाळ हे भारताचं शेजारी राष्ट्र. अनेक वर्ष हा देश ISIच्या कारवायांचा अड्डा बनलेला आहे. राजकीय अस्थिरता, पराकोटीची गरिबी आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याच्यामुळे या देशामध्ये हातपाय पसरणं ISIला शक्य झालं. एकेकाळी नेपाळमध्ये दाऊद इब्राहिम टोळीचा प्रचंड मोठा दबदबा होता आणि त्याचा वापर करून ISIने आपले हातपाय इथे पसरून घेतले. 1998मध्ये नेपाळचा खासदार मिर्झा दिलशाद बेग याची हत्या झाली. या हत्येच्या मागे छोटा राजन टोळीचा हात होता आणि छोटा राजन टोळीच्या मागे भारतीय गुप्तचर यंत्रणांचा हात होता अशी उघड चर्चा त्यावेळी झाली होती. अन्सारुल हा मूळचा नेपाळचा. भारतामध्ये मोठा गेम करण्यासाठी नेपाळच्या मार्गे तो भारतामध्ये दाखल झाला, परंतु त्याचा गेम यशस्वी होण्यापूर्वी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्याचा गेम करून टाकला. 2000 सालच्या आसपास रोजीरोटीच्या शोधामध्ये अन्सार नेपाळहून कतारमध्ये दाखल झाला. तो टॅक्सी चालवायचा. ISIची त्याच्यावर नजर पडली. जे लोक धार्मिकदृष्ट्या अत्यंत कट्टरवादी विचारांचे असतात, ज्यांना पैशाची प्रचंड गरज असते, ISIचे अधिकारी अशा लोकांना हेरतात, त्यांचा वापर हेरगिरीसाठी करतात. यासिर नावाच्या ISIच्या एक हँडलरने या अन्सारशी संपर्क केला आणि त्याचा पूर्ण ताबा घेतला. सुरुवातीला त्याला ट्रेनिंगसाठी रावळपिंडीमध्ये पाठवण्यात आलं आणि तिथे परिपूर्ण ट्रेनिंग घेतल्यानंतर तो कतारमध्ये पुन्हा परतला आणि कतारमध्येच ISIचा एजंट म्हणून काम करायला लागला. अन्सार अत्यंत हुशार होता. आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यामध्ये वाकबगार होता. एखाद्यावर पाळत कशी ठेवायची, सॅटेलाईट फोन, VPN आणि डार्क वेबचा वापर करून संपर्क कसा साधायचा, संवाद कसा करायचा, हे सगळं प्रशिक्षण त्याला रावळपिंडीमध्ये देण्यात आलं. सॅटेलाईट अँड ड्रोनच्या माध्यमातून टिपलेल्या फोटोंचं विश्लेषण कसं करायचं, दस्तऐवज कसे जमा करायचे, माहिती कशी मिळवायची आणि हे सगळं काम फत्ते झाल्यानंतर पुरावे कसे नष्ट करायचे, विशेष करून डिजिटल पुरावे कसे नष्ट करायचे याचं त्याला प्रशिक्षण देण्यात आलं. कतारमध्ये बराच काळ काम केल्यानंतर भारतामध्ये त्याची रवानगी लष्कराच्या हालचाली आणि लष्करी आस्थापनांची माहिती टिपण्यासाठी करण्यात आली होती. कतारमध्ये राहून अन्सारने ISIसाठी जे काम केलं त्यामुळे ISIचे अधिकारी प्रचंड प्रभावित झाले होते. कतारमध्ये येणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांवर नजर ठेवणं, त्यांची माहिती गोळा करणं, कतारमध्ये जे भारतीय आहेत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये म्हणजे काही विशिष्ट व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शिरकाव करणं आणि त्या माध्यमातून माहिती एकत्र करणं. कतारमधून जी जहाजं भारतात जातात, विशेष करून भारताच्या लष्करी तळावर जातात, त्या जहाजांवर नेमकं काय होतं आहे, त्या जहाजांवर नेमका कोणता कार्गो आहे याची माहिती मिळवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कतारमध्ये टॅक्सी चालक म्हणून हा काम करायचा आणि या कव्हरचा त्याला प्रचंड मोठा फायदा झाला. त्याच्या टॅक्सीमध्ये जे जे अतिविशिष्ट लोक बसायचे त्यांच्याबरोबर गप्पा मारताना गप्पांच्या ओघातून तो बरीच माहिती काढून घ्यायचा आणि त्याच्या या कामामुळे तो काय करू शकतो याची एक झलक ISIच्या अधिकाऱ्यांना मिळाली आणि त्यांनी मोठ्या कामगिरीवर त्याला भारतात रवाना करण्याचा निर्णय घेतला. कतारमध्ये काम करणाऱ्या अन्सारकडे माहितीचा खूप मोठा साठा असायचा. तिथे त्याने जे फोटो टिपले आहेत, ज्या नोट्स काढलेल्या आहेत किंवा व्हॉईस नोटच्या माध्यमातून त्याला जे काही सांगायचं आहे ते फोनच्या माध्यमातून पाठवल्यानंतर म्हणजे त्याचा जो ISIचा हँडलर आहे यासिर याच्याकडे पाठवल्यानंतर हा फोन नष्ट केला जायचा. याला बर्नर फोन म्हणतात. म्हणजे फोन वापरायचा आणि तो नष्ट करायचा, फक्त एकदाच वापरायचा. आणि या कामगिरीवर खुश होऊन त्याच्यावर पैशाची बरसात होत होती. त्याचं कतारमध्ये जे बँक अकाउंट होतं ते फुगत चाललं होतं आणि हे एक महत्त्वाचं कारण होतं ज्याच्यामुळे भारतीय गुप्तचरांची नजर या अन्सारकडे गेली. भारतामध्ये येण्यापूर्वी तो आधी UAEमध्ये गेला, तिथून नेपाळला गेला आणि तिथून भारतात तो दाखल झाला. म्हणजे थेट कतारमधून भारतामध्ये न येता त्याने आडवाट स्वीकारली, कारण त्याला कोणताही माग ठेवायचा नव्हता. अन्सार दाखल झाला म्हणजे पश्चिम आशियामध्ये त्याच्या ज्या कारवाया होत्या तो एपिसोड संपुष्टात आला आणि एक नवा एपिसोड सुरू झाला दक्षिण आशियाचा. नेपाळ आणि भारताची सीमा अत्यंत पोरस आहे, म्हणजे सच्छिद्र आहे.
इथून ये जा करणं अत्यंत सोपं असतं. सुरक्षा रक्षकांना चुकवणं सोपं असतं. त्यामुळे या सीमेचा वापर भारतात घुसखोरी करण्यासाठी अनेकदा केला जातो. नेपाळमधून अन्सार भारतात आला, थेट दिल्लीमध्ये दाखल झाला. पूर्व दिल्लीमध्ये विश्वासनगर नावाची एक वस्ती आहे, एक भाग आहे. त्या परिसरामध्ये याने एक स्टुडिओ थाटला आणि तिथे राहून हा ISIसाठी काम करू लागला. आजूबाजूला जे स्लीपर सेल होते त्या स्लीपर सेलच्या तो संपर्कात आला. या स्लीपर सेलनं आदेश देण्यात आले होते की त्यांनी अन्सारची पूर्णपणे मदत करावी. अन्सारसारखे ते लोक जे पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असतात, त्यांच्या मनात असा गैरसमज असतो की आपल्याला ISIने प्रशिक्षण दिलेलं आहे, आपण सतत सावध असतो, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करत असतो, ॲप्सचा वापर करत असतो, आपल्याला कोण हात लावणार, आपल्याला कोण अटक करणार. परंतु भारतीय गुप्तचर यंत्रणांमध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत ते यांचे बाप आहेत. अन्सारवर बहुधा कतारमध्ये असल्यापासून भारतीय गुप्तचरांची नजर होती आणि त्यामुळेच अन्सारचं बँक अकाउंट फुगत चाललेलं आहे ही माहिती भारतीय गुप्तचरांना मिळाली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर नजर ठेवण्यात येत होती. तो नेपाळमार्गे भारतात दाखल झाला. त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यावर इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स ठेवण्यात येत होतं आणि त्याच्या आजूबाजूला माणसं पेरण्यात आली होती, जी माणसं त्याच्यावर 24 तास नजर ठेवतील. अन्सार काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करतोय ही माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती आणि ते पाऊल टाकण्याच्या आधी याला दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल आणि मिलिटरी इंटेलिजन्सच्या एका संयुक्त कारवाईमध्ये धरण्यात आलं. परंतु त्याला अटक करण्याच्या पूर्वी पिंटू नावाचा एक कुरिअर त्याला भेटला होता. त्या कुरिअरने त्याला एक अत्यंत महत्त्वाची अशी सीडी दिली होती. ती सीडी नष्ट करण्यामध्ये मात्र अन्सारला यश आलं. ही सीडी त्याने नष्ट केली आणि टॉयलेटमध्ये फ्लश केली. अन्सारुल्ला अटक केल्यानंतर त्याच्या स्टुडिओची अत्यंत कसून तपासणी करण्यात आली आणि या स्टुडिओमध्ये एक लॅपटॉप, एक फोन, एका सीडीचा तुकडा आणि लष्कराच्या फाईलच्या काही प्रती त्याच्या स्टुडिओमध्ये सापडल्या. त्याच्याकडे जो फोन सापडला त्या फोनमध्ये अनेक फोटो होते. पाकिस्तानी हँडलर आणि अन्य पाकिस्तानी नंबरवर केलेल्या चॅट्स होत्या आणि सीमावर्ती भागाचे फोटो, लष्करी आस्थापनांचे फोटो, असा प्रचंड मालमसाला त्याच्या फोनमध्ये सापडलेला आहे. अन्सारुल मिया अन्सार याला अटक करण्यात आल्यानंतर त्याचे जे मदतगार होते, साथीदार होते, त्याचे जे पाठीराखे होते, त्यांच्या अटकेचं सत्र सुरू झालं. झारखंड रांचीमध्ये त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा मोहरा अखलाक आझम याला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलं. अन्सारला पैसा, साधनसामुग्री, बैठकांसाठी, लपण्यासाठी, कारवायांसाठी जागा पुरवण्याचं काम हा अखलाक आझम करत होता आणि त्याच्याकडे सुद्धा अत्यंत महत्त्वाची माहिती सुरक्षा यंत्रणांना सापडलेली आहे. पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी जो हल्ला झाला तो हल्ला करताना ISIने निश्चितपणे अशा आणखी 4 ठिकाणांचा विचार केला असेल. त्याच्यामध्ये दिल्लीवर हल्ला करणं हे कदाचित त्यांचं प्राथमिक उद्दिष्ट असू शकतं आणि त्याची तयारी करण्यासाठी अन्सारला नेपाळमार्गे दिल्लीमध्ये पाठवण्यात आलं होतं आणि अन्सार त्या दृष्टीने प्रयत्न करत होता. त्याच्या मोबाईलमध्ये जे काही सापडलं त्याच्यामध्ये दिल्लीतील लष्करी आस्थापनांचे फोटो होते, लष्करी ताफ्यांचे फोटो होते. म्हणजे दिल्लीमध्ये एखादा 26/11 सारखा हल्ला करण्याचं प्लॅनिंग हे लोक करत होते आणि त्या प्लॅनिंगसाठी जी पूर्वतयारी आहे ती करण्यासाठी अन्सारला दिल्लीमध्ये पाठवण्यात आलं होतं. कधीकधी दहशतवादी घातपात घडवण्याची जी योजना करतात ती त्यांना एखाद्या ठिकाणी घडवायची असते, परंतु तिथे शक्य होत नसल्यामुळे, तिथे कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे हे ठिकाण बदलण्यात येतं. उदाहरणार्थ 1999मध्ये काठमांडूवरून दिल्लीवरून येणारं जे एअर इंडियाचं विमान होतं ते दहशतवाद्यांनी हायजॅक केलं होतं. मुळात हे काठमांडू हायजॅक नव्हतं, मुळात हे मुंबई हायजॅक होणार होतं. म्हणजे मुंबईवरून जे विमान उड्डाण करतं ते विमान हायजॅक करायचं अशी दहशतवाद्यांची योजना होती आणि त्याच्याआधी दहशतवादी बरेच महिने मुंबईमध्ये तळ ठोकून होते, इथे रेकी करण्याचं काम करत होते. मुंबई विमानतळाची सुद्धा त्यांनी रेकी केली, परंतु एकूणच त्यांच्या लक्षात आलं की मुंबई विमानतळावरून एखादं विमान हायजॅक करणं शक्य नाही आहे. त्यामुळे त्यांनी मोर्चा वळवला काठमांडूकडे, कारण काठमांडूच्या विमानतळावरून एखादं विमान हायजॅक करणं हे शक्य कोटीतलं होतं. मुंबईमध्ये ही बाब अशक्य कोटीतली होती आणि त्याच्यामुळे ऐनवेळी हा प्लान बदलण्यात आला, ही योजना बदलण्यात आली आणि घातपाताचं केंद्र मुंबईवरून काठमांडूमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्याच्या बाबतीत सुद्धा असंच काहीतरी घडलं असण्याची शक्यता आहे. हा घातपात, हा दहशतवाद मुळात दिल्लीत घडवावा अशी ISIची योजना असावी, परंतु दिल्लीत घडवणं ते शक्य झालं नाही, कारण दिल्लीमध्ये आपल्याला माहिती आहे अत्यंत कडेकोट बंदोबस्त असतो आणि दिल्लीमध्ये जे मोहरे ISIने पाठवले होते ते मोहरे तपास यंत्रणांच्या जाळ्यात आले. फेब्रुवारी महिन्यामध्येच त्यांना अटक झाली. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अटक झाली. म्हणजे आपल्या सुरक्षा यंत्रणांनी 14 फेब्रुवारीला वेगळ्या प्रकारचा व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
अन्सार हा त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा मोहरा होता. त्यामुळे दिल्लीमध्ये त्यांना जे काही घडवायचं होतं, दिल्लीमध्ये जो 26/11चा हल्ला घडवायचा होता, ते त्यांना शक्य झालं नाही आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांनी आपला मोर्चा पहलगामकडे वळवला असेल आणि पहलगाममध्ये तो दुर्दैवी घातपात जो भारतीयांच्या संतापाचं कारण ठरला, तो घातपात, तो दहशतवाद त्यांनी पहलगाममध्ये घडवला. 7 मे ते 10 मे या काळामध्ये सीमेवर भारताने ऑपरेशन सिंदूर घडवलं आणि पाकिस्तानची चामडी लोळवली. परंतु या ऑपरेशन सिंदूरची खऱ्या अर्थाने सुरुवात 14 फेब्रुवारी रोजी म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दिल्लीत झाली असं म्हणणं वावगं ठरणार नाही आहे. अन्सारुल मिया आणि त्याच्या टोळक्याला अटक करण्यात आली. हे लोक भारतामध्ये दहशतवाद घडवायला येतात. सुदैवाने काश्मीरचा अपवाद जर वगळला तर गेल्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये दहशतवादी कारवाया करणं यांना शक्य झालेलं नाही आहे. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करत आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, ज्यांना स्पाय मास्टर म्हटलं जातं, ज्यांना भारताचे जेम्स बॉन्ड म्हटलं जातं. अजित डोवाल यांनी भारतामध्ये जे ISIचं जाळं होतं त्या ISIच्या जाळ्याच्या चिंधड्या उडवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये काश्मीर वगळता उर्वरित भारतामध्ये दहशतवादी कारवाई करणं पाकिस्तानला शक्य झालेलं नाही आहे. भारतामध्ये बॉम्बस्फोटांचं जे सत्र सुरू होतं, ठिकठिकाणी बॉम्बस्फोट होत होते. बसमध्ये, रेल्वेमध्ये, घाटावर, हॉटेलमध्ये, रेल्वे स्थानकावर सगळीकडे बॉम्बस्फोट होत होते. हा जो सिलसिला होता तो बंद करण्यामध्ये अजित डोवाल यांना यश आलं. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण मच्छर मारायला गेलो नाही, आपण उकिरडात संपवण्याचं काम केलं. म्हणजे जी घाण आहे ISI एजंटची ती नष्ट करण्याचं काम आपण केलं आणि त्याच्यामुळे आपली ही जी रणनीती आहे ती यशस्वी झाल्याची दिसली. भारत दहशतवाद मुक्त झाला आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं. गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा यांची ही जी कारवाई आहे त्याची सुरुवात 14 फेब्रुवारी रोजी झाली. मध्ये ऑपरेशन सिंदूर पार पडलं आणि त्याच्यानंतर या कारवाईचा दुसरा भाग सुरू झाला. आपल्याला माहिती असेल ज्योती मल्होत्रा या यूट्यूबरला अटक झाली आणि त्या यूट्यूबरच्या अटकेनंतर अनेक जणांना अटक झाली. त्याच्यामध्ये पाकिस्तानच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याचा सुद्धा समावेश आहे. अटका हरियाणामध्ये झाल्या, पंजाबमध्ये झाल्या, उत्तर प्रदेशमध्ये झाल्या, महाराष्ट्रामध्ये झाल्या. पंजाबमध्ये गजाला या तरुणीला अटक करण्यात आली, हरियाणामध्ये कासिमला अटक करण्यात आली, उत्तर प्रदेशमध्ये शहजादला अटक झाली, महाराष्ट्रामध्ये रवी वर्माला अटक झाली जो नौदलाचा तपशील पाकिस्तानला पुरवण्याचं काम करत होता. तब्बल 12 जणांना अटक झाली. भारतामध्ये ज्या पाकिस्तानी ISIसाठी काम करणाऱ्या हेरांना अटक झाली त्या हेरांच्या चौकशीमध्ये आणि त्यांच्याकडून ज्या चीजवस्तू सापडल्या त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली. या सगळ्या लोकांची जी नजर होती ती भारतीय लष्करी आस्थापनांवर होती, सीमेवर होती. भारतात लष्कराची हालचाल कशी होते याच्यावर या लोकांची नजर होती आणि त्या दृष्टीने या लोकांनी हेरगिरी करण्याचा प्रयत्न केला, माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी थोडीफार माहिती पाकिस्तानला देण्यामध्ये या लोकांना यशसुद्धा आलं. जसं रवी वर्माने नौदलाचे काही तपशील आपल्या माध्यमातून पाकिस्तानच्या ISIपर्यंत पोहोचवले. या अन्सारुल मिया अन्सारच्या अटकेनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, एक नवा पैलू उघड झाला. पूर्वी पाकिस्तानची ISI भारतातील लोकांचा वापर करत असे, जो आजही सुरू आहे, किंवा मग पाकिस्तानी हेरांना भारतामध्ये पाठवण्यात येत असे. परंतु आता या निमित्ताने नेपाळसारख्या देशातल्या एका व्यक्तीचा ISIने वापर केलेला आहे. बांगलादेशच्या लोकांचा सुद्धा वापर करण्याचा प्रयत्न ISIच्या माध्यमातून सुरू आहे. आखाती देशांमध्ये जे लोक राहतात त्यांनासुद्धा भारताच्या विरोधामध्ये हेरगिरी करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. त्यामुळे हा एक नवा पॅटर्न आहे. दुसरा महत्त्वाचा पॅटर्न, या अन्सारुलकडून जी काही माहिती मिळाली किंवा त्याच्या चौकशीमध्ये ज्या बाबी उघड झाल्या त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की याला देण्यात आलेले जे प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये तंत्रज्ञान हा खूप मोठा विषय आहे. याला VPN वापरायला शिकवलं, याला डार्क वेब वापरायला शिकवली आणि याच्या माध्यमातून हा सगळं काम करत होता. हा UPAच्या माध्यमातून देवाणघेवाण करत होता. म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन भासवून UPAच्या माध्यमातून हा पैशाची देवाणघेवाण करत होता. म्हणजे ISIचे एजंट जे एकेकाळी फक्त हवालावर, क्रिप्टोवर अवलंबून होते ते आता UPAचा सुद्धा दहशतवादी कारवायांसाठी वापर करतायत. ही बाब या प्रकरणामध्ये उघड झालेली आहे. अन्सारुल आणि त्याच्या टोळक्याची रवानगी अटकेनंतर तिहार तुरुंगामध्ये करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या टोळक्याकडून जी 20 इलेक्ट्रॉनिक उपकरणं मिळालेली आहेत त्याच्यातून माहिती काढण्याचं काम सायबर तज्ज्ञ करतायत. याच्यातला काही डेटा नष्ट करण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. तो रिकवर कसा करायचा, तो पुन्हा उपलब्ध कसा करायचा असा प्रयत्न हे सायबर तज्ज्ञ करतायत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या इलेक्ट्रॉनिक अप्लायन्स उपकरणाच्या माध्यमातून या सगळ्या लोकांचे मीडियातल्या कोणत्या लोकांशी कनेक्शन होते, हवालाचे कोणते एजंट यांच्या संपर्कामध्ये होते किंवा कोणते NGO यांच्यासाठी काम करत होते ही माहितीसुद्धा शोधण्याचं काम
तपास यंत्रणा करतायत आणि निश्चितपणे या सगळ्या अटक सत्रातून एक खूप मोठं माहितीचं घबाड तपास यंत्रणांच्या हाती लागणार आहे आणि ज्याच्यामुळे पाकिस्तानच्या ISIच्या कारवाया कमजोर होणार आहेत, भारताची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. तुर्तास इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा. या व्हिडिओमध्ये मी जी मतं व्यक्त केली त्याच्याबद्दल तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त करा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.